नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक जल दिन आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाणी नीट वापरणं, त्याचा वापर करताना कशा प्रकारे खबरदारी घ्यायची, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा वापर केला पाहिजे याबद्दल आज सगळीकडे बोललं जातंय. पण पाणी सांभाळून वापरायचं म्हणजे नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला ते सांभाळायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्याचा वापर अतिशय जपून करणार आहोत, कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या आपण टाळणार आहोत, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रम जल संजीवनी. आणि हे पाणी पृथ्वीवर जे आहे ते आपण वापरतो ते कायमस्वरूपी आपल्याबरोबर कसं राहील त्याची जबाबदारी सुद्धा पूर्णतः आपलीच आहे. या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केले. आज आपल्याबरोबर आहेत शंकरराव मगर सर जलतज्ञ आहेत आणि त्याबरोबरच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे दापोलीचे माजी कुलगुरू म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपल्याबरोबर आज दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरेश कुलकर्णी. सर सचिव आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे. दोघांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. पाण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मी प्रश्न विचारणार आहेच आपल्याला, पण आपल्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून संपर्क साधणार आहेत आणि मोबाईलहून जी मंडळी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी फोन कराल तेव्हा दोन गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत आणि आजचा जो आपला विषय आहे जलसंजीवनी, पाण्याचा वापर काय करावं काय टाळावं यासंबंधी जर प्रश्न विचारलेत तर ही चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. पुन्हा एकदा दोघांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक स्तरावर जलदिन साजरा होतो आहे. मुळात आज हा साजरा करण्यामागचं कारण काय आणि कधीपासून तो सुरू झाला, मगर सर काय सांगाल? एक तर आहे आज संपूर्ण देशभर आणि जगभर हा जागतिक जलदिन साजरा होत आहे. सखी सह्याद्री दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी महाराष्ट्रात अनन्यसाधारण दुष्काळी परिस्थिती आहे आणि आमच्या भगिनी विशेषतः पाण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान करतात. त्या दृष्टिकोनातून आता ह्या जलदिनाचं जागतिक जलदिनाचं एक दुसरं एक वैशिष्ट्यपर अतिशय वैशिष्ट्यपर महत्त्वाचं आहे. हा जागतिक जलदिन 1986 साली सुरू झाला. सेंट्रल वॉटर कमिशनचे चेअरमन माधवराव चितळे यांनी सुरू केला आणि त्यांच्याशी कल्पना होती की दरवर्षी आपण एक विचारधारा घ्यायची, एखादा निश्चितपणे थीम घ्यायचा आणि त्याच्यावर सर्वांगीण चर्चा घडवून आणायची. त्याला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला. तो प्रतिसाद इतका प्रचंड होता, पूर्ण देशभर सेंट्रल वॉटर कमिशनचे असतील, जलसंपत्ती असतील, पाटबंधारे खाते असतील, कृषी विद्यापीठ असतील, सर्वांनी तो साजरा करायला सुरुवात केली. आणि विशेषतः 1992 सालापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा जलसंपत्ती दिन जवळजवळ 1100 ठिकाणी साजरा होऊ लागला. सगळ्यात मोठं योगदान असं होतं ते म्हणजे रुड़कीची जी सोसायटी आहे, इंजिनिअरिंग सोसायटी, तिनं जागतिक स्तरावर लिहिलं आणि त्याची दखल जागतिक स्तरावर घेऊन युनोनं 1993 साली हा जागतिक दिन साजरा केला. म्हणजे एकंदर जगामध्ये जागतिक जलसंपत्ती किती आहे, आपल्या भारतात किती आहे आणि आपण त्याचा विनियोग कसा करतो, अशा प्रकारची विचारधारा ही जनमानसापर्यंत ह्या दिनानिमित्त पोहोचायला लागली. आश्चर्य वाटेल तुम्हाला, फक्त संपूर्ण जगाच्या आपला देशाचा जर विचार केला तर जगाच्या दृष्टिकोनातून फक्त 4% पाणी आपल्याकडे आहे. बरोबर. आणि लोकसंख्या मात्र 16-17%. लोकसंख्या भरपूर, पाणी कमी. ह्याचा वापर कार्यक्षम झाल्याशिवाय आपण भविष्यात तग धरू शकणार नाही. आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट अशी यामध्ये ही आता जी विचारधारा घेतलेली आहे ही जलसंजीवनी, मी त्याला जीवन म्हटलंय, त्याला अमृत म्हटलंय, त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जलसंपदा खात्यानं हा आठवडा हा जलदिन म्हणून आठवडा साजरा केला आहे. आणि त्याची जी धारा आहे, विचारधारा, ती आहे जलसंस्कृती आणि जलसंवर्धन किंवा अशा प्रकारची तयार केलेली आहे. कुलकर्णी सर, तुम्ही याबद्दल आणखीन काय सांगाल? सरांनी आता या थीम बद्दल थोडक्यात सांगितलं, त्याचा आणखीन तुम्ही सविस्तर काय सांगाल? हो, मला वाटतं पहिल्यांदा मी दूरदर्शनचं अभिनंदन करतो की अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा घडवून आणत आहात. धन्यवाद सर. मगर सरांनी जे सांगितलं त्याच्यात थोडंसं मला पुढे सांगायचं आहे. जरूर. की याच्यात वाद नाही की भारताने याच्यात फार पुढाकार घेतलेला आहे या बाबतीत. पुढे जागतिक स्तरावर
जसं मगर सरांनी म्हटलं की 1992 साली अतिशय ऐतिहासिक अशा 2 परिषदा घडल्या, आंतरराष्ट्रीय परिषदा घडून आल्या. एक पहिली परिषद झाली ती डब्लिनला झाली, आयर्लंडमध्ये 1992ला 31 जानेवारी रोजी. आणि तिथे पाणी आणि पर्यावरण हा विषय होता आणि त्या ठिकाणी अनेक तज्ज्ञ त्या ठिकाणी जमा झाले होते. आणि त्या ठिकाणी त्या परिषदेच्या अंती त्यांनी एक डब्लिन स्टेटमेंट नावाचे काढले त्या ठिकाणी. आणि मुख्यतः त्यात 4 सूत्र त्यातून डब्लिन स्टेटमेंटमध्ये त्यांनी पुढे आणलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यात विशेष त्यात होतं की पहिल्यांदा त्यात असं की पाण्याचं महत्व काय आहे, कारण का ही घटना आहे 25 वर्षापूर्वीची, 24 वर्षापूर्वीची. त्यावेळेस जगामध्ये पाण्याला एवढं महत्व नव्हतं, पण हळूहळू पाण्यात जसं महत्व वाढत गेलं, पाण्याची टंचाई जशी भासत गेली, लोकांनी मान्य केलं की हे फिनाईट रिसोर्स आहे, फिनाईट आहे म्हणजे मर्यादित आहे. हे पहिलं त्यांनी मान्य केलं. दुसरं मान्य केलं की याच्यामध्ये ही जर पाणी वापरायचं असेल आपल्याला तर सगळ्यांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. खरी गोष्ट, लोकांचा सहभाग असणं यात अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तिसरी जी याच्यात महत्वाची बाब की स्त्रियांचा म्हणजे महिलांचा सहभाग, ही पहिल्यांदा मला वाटतं पाण्याच्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलं त्या ठिकाणी. चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की पाणी हे इकॉनॉमिक गुड म्हणजे आर्थिक महत्व पाण्याला त्यावेळेस आणलं गेलं की पाणी आपलं असं वाटतं की निसर्गाची देणगी आहे आणि आपण वाटेल तेवढं पाणी वापरू शकतो, त्यातला भाग नाही. त्यांनी असं केलं की पाण्याला अतिशय महत्व आहे आणि पाण्याची आपण व्हॅल्यू काय, किंमत काय आपण ठरवायला पाहिजे. तर ही घटना अतिशय एक मोठी घटना होती. त्याच्यानंतर त्याच वर्षामध्ये 1992 मध्येच ब्राझीलमध्ये रिओ डो जेनेरिओ, रिओ म्हणतो आपण त्याला थोडक्यात, त्याला जूनमध्ये आणखी एक मोठी परिषद झाली. तसं झालं की एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट आणि विकास, बरोबर, ह्याच्यावर मोठी घटना आहे, मोठी ती घडवली ती युएननी, संयुक्त राष्ट्रांनी ती मोठी परिषद घडवून आली. तर जगातले अनेक तज्ज्ञ त्या ठिकाणी जमा झाले होते आणि त्याच पाणी हा विषय एक मध्यवर्ती विषय होता. आणि त्या विषयात त्यांनी काय केलं, अनेक तज्ज्ञांनी एकत्र येऊन अजेंडा 21, अजेंडा 21 हा जगभर गाजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अजेंडा 21 म्हणजे 300 पानाचा डॉक्युमेंट आहे. तर पाण्याबद्दल त्याला विस्तृत चर्चा त्यात केलेली आहे आणि त्यात त्यांनी गायडिंग प्रिन्सिपल त्यांनी काढले त्याच्यामध्ये की पुढे कसं भवितव्य असलं पाहिजे. आणि ह्याच अजेंडा 21ला प्रतिसाद म्हणून युएनची जी असेंब्ली आहे, जनरल असेंब्ली, त्या युएन असेंब्ली ठरलं की बाबा पाण्याबद्दल आपण आता काहीतरी त्याबद्दल दखल घेतली पाहिजे. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्याच्याच बद्दल जास्त बोलणार आहोत. आपण पहिला फोन घेऊया. कल्याण कुलकर्णी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार, मी बार्शीहून कल्याण कुलकर्णी बोलतोय. बोला सर. सरांना माझा असा प्रश्न विचाराय की आज आमच्या बार्शीमध्ये 5 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, पण आम्ही त्या पाण्याचं प्रथम जल दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा माझ्या दूरदर्शन केंद्राच्या परिवारांना. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, मग आम्ही ते पाणी वापरतो धुण्याचं, ते पाणी आम्ही काय करतो, झाडांना घालतो, पक्ष्यांना ठेवतो, किंवा आम्ही थोडा भाजीपाला केलेला आहे, ते भाजीपाल्याला पाणी जातं. गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम किंवा शरीरावर किंवा भाजीपाल्यावर किंवा ते खाल्ले तर त्याचा काय परिणाम होईल का, असं माझा प्रश्न विचारायचा होता सरांना. धन्यवाद. जे धुण्याचं पाणी आहे, कपडे म्हणा किंवा भांडी धुतल्यानंतर जे पाणी उरतं, 4-5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे प्रत्येक थेंब जपून वापरतायत. तर हे जे पाणी असतं ते जर झाडांना घातलं, पक्ष्यांना वगैरे किंवा प्राण्यांना प्यायला दिलं तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो का, असं विचारलं त्यांनी. काय सांगाल? मला वाटतं हे स्तुती उपक्रम आहे त्यांचा, निश्चितच आता ती वेळ आलेली आहे आपल्याला. पण मला एवढं एकच सांगायचं त्यांना की हे जे पाणी वापरतायत ते भाजीपाल्या म्हणजे पालेभाज्याला तुम्ही वापरू नका. अच्छा. तुम्ही दुसऱ्या झाडांना देऊ शकता, ज्याचं आपण काही त्याच्यापासून खाणार नाहीये. शोभेचे झाडं जे आहेत शोभायचे, त्यांना तिथे निश्चित तुम्ही वापरू शकता. आणि मला वाटतं पक्ष्यांना सुद्धा हे सुद्धा घातक राहण्याची शक्यता आहे. कारण त्याच्यामध्ये केमिकल तर आपण अन्य कारण म्हणजे फक्त आपल्या पाणी ते पोटात जाऊ नये कुठल्याही पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या किंवा मानवाच्या, हे सगळं करून आपण जर दुसऱ्या कारणासाठी जर वापरलं तर निश्चितच त्याचा चांगला उपयोग आहे आणि अशा पद्धतीने सगळ्यांनीच पुढे यायला पाहिजे. मला वाटतं आपण जसजशी चर्चा पुढे नेणार आहोत त्याच्यामध्ये सांडपाणी किंवा आपण जे वापरतो त्या पाण्यावर प्रक्रिया करून आपण ते कसं वापरू शकणार आहोत त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत. सर मगर सर तुम्हाला सांगायचंय काय? आपण मुख्यत्वे बरं का, आता आपल्याला याचं भविष्यामध्ये पाण्याचा पुनर्वापर केल्याशिवाय पर्याय नाही, निश्चितच. आता प्रश्न पडतो की पुनर्वापर जे पाणी आपण प्रथम वापरतोय हे पिण्यासाठी वापरतोय
आणि त्याच्यापासून सांडपाणी तयार होते हो. किंवा उद्योगधंद्यासाठी वापरते त्याच्यातून रासायनिक त्यात पसरतायत. हे कुठल्या प्रकारचं पाणी सांडपाणी हे फार महत्वाचं महत्वाचं आहे. आहे. हो, जर हो. समजा त्या ठिकाणी नागरी वस्तीतलं पाणी असेल किंवा ग्रामीणातलं पाणी असेल आणि ते सांडपाणी असेल काय तर त्याचा वापर करणं हे शक्य आहे सहज ह्याच्यामध्ये थोडीशी काळजी घेऊन. पण जर रासायनिक उद्योगधंद्यातून पाणी बाहेर पडणार असेल तर मात्र अतिशय काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. आणि विशेषतः शहरामधून जे पाणी येते हे संमिश्र आहे. बरोबर. म्हणजे नागरीकरणातूनही पाणी बाहेर येते, उद्योगधंद्यातून पाणी येते, ते मिसळते, त्याच्यावर ते प्रक्रिया केल्याशिवाय पाणी वापरू नये असा एक जागतिक दंडक आहे. अच्छा. त्याच्यामध्ये विशेषतः इस्रायलमध्ये याप्रमाणे अतिशय काळजीपूर्वक पाण्याचा वापर केला मला जातो. वाटतं त्यावेळेला आपण जलतज्ञ जे असतील किंवा त्या पद्धतीने मार्गदर्शन जे करणारे असतील त्यांना बोलावून त्याची चाचणी करून मग वापरणं हे जास्त योग्य ठरेल असं वाटतं कुलकर्णी सर. चाचणी म्हणण्यापेक्षा पाण्याचं पृथक्करण करून त्याच्यामध्ये विशेषतः क्षार किती आहेत किंवा नंतर ते हानिकारक कुठली रासायन येते ह्याचं पृथक्करण करून पहिलं ठरवलं पाहिजे. ते बाहेर काढल्याशिवाय आपल्याला पाणी वापरता येणार नाही. ते मला वाटतं सर की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. हो. पाणी वापरायच्या म्हणजे सांडपाण्याचं पाणी बरोबर. आपल्या ज्या पूर्ण राज्यांचा विचार केला देशाबद्दलचा आहे आणि ही पूर्ण जगामध्येच ह्याच्याबद्दल फार मोठी लोकांमध्ये चेतना निर्माण झालेली आहे की आपल्या राज्यात जेवढं पाणी विशेषतः जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत आपल्या राज्यामध्ये 26 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत आणि आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की 26 पैकी फक्त 17 म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे सिवेज ट्रीटमेंटची व्यवस्था आहे. अच्छा. 9 कॉर्पोरेशन्समध्ये पाणी जसं निघतं त्यातनं सांडपाणी तसंच नद्यामध्ये किंवा वाहून जातं. अतिशय धोकादायक आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्या पुढे जाऊन आपण जी ट्रीटमेंट प्लांट बसवतो त्याला स्वेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतो आपण एसटीपी. जी एसटीपी बसवलेली आहेत तिची कपॅसिटी फक्त 38% आहे. अच्छा. आणि प्रत्यक्ष जे प्रक्रिया होते त्याच्या निम्मेच आहे. म्हणजे फक्त 30% ते 20 ते 30% ह्याच्या प्रक्रिया होते पाण्यावर. म्हणजे आपण जवळपास 60 ते 70% पाणी जे आपल्या शहरातनं निघतं फक्त आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये बोलतोय आता सध्या आपण नगरपालिकेबद्दल बोलत नाही त्याच्या खडे जायचे आपल्या आणखी पुढे. तर हे अतिशय आपल्याला विचार करण्याची गंभीर गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधनं अतिशय रोगराई होते जनतेचा पुष्कळ हेल्थ प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामुळं म्हणून आपल्या ह्याच्याबद्दल खूप मोठी दक्षता घेतली पाहिजे. तर या बाबतीमध्ये एक मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की सांडपाणी हे आपण म्हणतो की हे वेस्ट वॉटर म्हणतात इंग्लिशमध्ये. खऱ्या अर्थाने ते वेस्ट वॉटर नाही. त्या पाण्याचा खूप मोठा मौल्यवान पाणी आहे ते. तर मौल्यवान कशासाठी की तर आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आता पाण्याच्या टंचाईमुळे आपण काय केलं की हे सांडपाणी त्याला प्रक्रिया करायची 3 टप्प्यामध्ये प्रक्रिया करता येते. प्राथमिक, दुसरी आणि तिसरी अशा टप्प्यामध्ये प्रक्रिया करता येते. तर प्राथमिक टप्प्यामध्ये प्रक्रिया करून आपल्याला जे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत त्या थर्मल पॉवर प्लांटसाठी फार मोठ्या प्रमाणाचा वापर होतोय महाराष्ट्रामध्ये. जसं आपलं कोराडीचं पॉवर प्लांट आहे नागपूरजवळ किंवा आता इंडिया बुल्स नावाची प्रायव्हेट कंपनी त्यांनी ठरवलं की बाबा सोलापूरचं पाणी विकत घेऊ आम्ही पाणी तिथे थर्मल एनटीपीसीचं पाणी विकत घेणार आहेत ते. आणि आता शासनाने त्याला जवळपास कंपल्सरी केलेलं आहे की तुम्हाला पुढे जे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत त्यांना फक्त प्रक्रिया केलेलंच पाणी पुढे मिळेल तुम्हाला शुद्ध पाणी पुढे वापरायला मिळणार नाहीये. तर ही पहिली गोष्ट झाली. थर्मल पॉवर प्लांट्समध्ये हा पाण्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरं आहे की सिंचनासाठी फार पाणी उपयोगाचं आहे पण त्याला ट्रीटमेंट देणं फार आवश्यक आहे. ह्या पाण्यामध्ये नत्र, फॉस्फरस हे सगळे अत्यंत मौल्यवान आपले मूलद्रव्य असतात. आणि हे जर पाणी आपण जर सिंचनासाठी वापरलं पाहतात सिंचनासाठी पाणी जर पाणी जर वापरलं त्याच्यामुळे अतिशय दुष्परिणाम होतील. त्याच्यात प्रक्रिया होणं गरजेचं. त्याच्यामुळे रोगराई होते. त्याच्यामुळे आपल्याला हे सिंचनासाठी पाणी हे प्रक्रिया करून वापरण्याचा खूप मोठा स्कोप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण एक फोन घेऊया. पुण्याहून रामेश्वरी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला. माझा प्रश्न असा आहे की आता आजकाल जे वॉटर प्युरिफायर्स येतात ते बऱ्यापैकी वापरले जातात पण त्याच्यातून जे म्हणजे पाण्यासाठी त्याला ऍक्च्युली 2 पाईप दिलेले असतात. एक इनकमिंग साठी म्हणजे तुम्ही डायरेक्ट तो कुठलाही समजा म्युन्सिपालिटीचा किंवा अदरवाईज जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तिथे तुम्ही लावू शकता. पण तो जो आउटगोईंग असतो तो डायरेक्ट असं होतं की बरेच जण बेसिन मध्ये सोडून देतात किंवा ते पाणी वाया जातं. तर ते नक्की त्या पाण्यामध्ये इम्प्युरिटी असतात म्हणजे काय असतात. म्हणजे आता माझ्या वैयक्तिक बाबतीत तर मी असं करते की ते पाणी दुसऱ्या कुठल्या तरी भांड्यात भरून ठेवणे आणि मग आपण इतर कामासाठी ते सांडपाणी म्हणून वापरू शकतो. पण असं बरंचसं बकेट म्हणजे 20 लिटरची कपॅसिटी असेल तर साधारण 2-3 बकेट पाणी वाया जातं आणि ते फेकूनच देतो आपण. म्हणजे
अमर्याद स्वरूपाचा पाण्याचा साठा इथपासून आपण सर वापराचं पाणी हे मर्यादित स्वरूपाचं आहे या विचारापर्यंत आलेलो आहोत आणि ही फक्त वैयक्तिक जबाबदारीच नाही तर सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. इथपर्यंतची आपली चर्चा झालेली आहे. रामेश्वरी यांच्या प्रश्नाचं उत्तर घेण्या अगोदर भारत वावळ सुद्धा आपल्याशी बोलतायत. त्यांचा प्रश्न काय आहे बघूया. नमस्कार. आता जे आपण पाण्याचा गैरवापर कसा होतो त्याच्याविषयी जी व्हिडिओ क्लिपिंग दाखवली ती खरोखरच अतिशय माहितीमध्ये आहे आणि सर्वांनी याचा निश्चितपणे उपयोग होईल. त्याबद्दल सक्रिय सगळ्यांना धन्यवाद देतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की मुंबई सारख्या अनेक विकसित शहरामध्ये अनेक टॉवर्स, बिल्डिंग, सोसायटी उभं राहत असतात आणि आम्ही असंख्य लोक राहत असतात. अर्थातच त्यांना पिण्याचे पाणी, साफसफाईसाठी पाणी, धुणे भांडीसाठी पाणी, बाग बगीचाकरता पाणी लागत असते आणि याच्या माध्यमातून बरेच पाणी हे आपले वाया पण जात असते. तर माझा प्रश्न असा की हे वाया जाणारे पाणी जर आपण रिसायकलिंग करून घेतलं तर त्याचा उपयोग आपण करू शकतो का? कारण विकसित देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये मी गेलो होतो, तिथं निश्चितपणे याचा फायदा करून रिसायकलिंग करून परत ते पाणी आपल्याला वापरता येते. तर यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. त्यांनी सुद्धा पाण्याच्या पुनर्वापराचाच मुद्दा काढला ज्याच्याबद्दल आपण आता बोलतच आहोत की कशा कशा पद्धतीने आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो. रामेश्वरी यांचा जो प्रश्न होता तो थेट घरगुती वापर, मग ते प्युरिफायर असू देत, त्याच्यासाठी जोडले जाणारे नळ असू देत, मग कधी कधी पाणी फुकट जातं. तर आपण आता डायरेक्टली पाण्याचा वापर हा कसा जबाबदारीने करणं ही काळाची गरज झालेली आहे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर, ह्याच्याकडे येऊया. मगर सर काय सांगाल? नाही, मी सुरुवातीला सांगू इच्छितो बरं का की आपण आता पाणी हे पूर्वी कसं असतं की ॲडव्हॉक पद्धतीनं, म्हणजे त्याला आपण मीटर बसवलं नसायचं. प्रत्येकाला 1 इंच कनेक्शन, 2 इंच कनेक्शन असं इंचावर असायचं. म्हणजे नळाचं कनेक्शन द्यायचं ते इंचावर असायचं. आता प्रश्न असा पडतो की ह्याचा अमर्याद वापर व्हायचा. निश्चितपणे किती वापरलं जातंय हे निश्चित असतं आणि म्हणून नागरी विभागामध्ये एक तर आता वेळ अशी आलेली आहे की आपल्याला प्रत्येक कुटुंबाला किंवा प्रत्येक युनिटला आपल्याला पाणी मोजून द्यावं लागेल. मीटरनं पाणी मीटर द्यावं लागेल. तसं इलेक्ट्रिसिटीचं जर चालतं काम ज्यामध्ये MSEDCLचं आहे, आपण किती वीज वापरतो त्याचं मीटर असतं, त्याप्रमाणे महिन्याचं आपण बिल भरतो. ठीक आहे, महिन्याचं नाही तुम्ही 6 महिन्यानं द्या, वर्षानं द्या, परंतु निश्चितपणे आपल्याला मीटरिंग सिस्टीम बसवावं लागेल आणि त्याप्रमाणे पाण्याचे दर, आता मगाशी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की पाण्याचे दर प्राधिकरणानं ठरवलेत. पिण्याच्या पाण्याचे दर आहेत, शेतीच्या पाण्याचे दर आहेत, औद्योगिकरणाचे पाणी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यामध्ये गमतीशीर भाग आहे की महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या 80% पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं. अच्छा, त्याला कमीत कमी दर लावलेत कारण शेतीपासून उत्पादन एवढं मिळत नाही. उरलेल्या 20% पैकी 15% पाणी औद्योगिकरणासाठी वापरलं, 15-16%. कुलकर्णी साहेब कदाचित करेक्ट करतील माझ्या संबंधी काही थोडीशी आकडेमोड झाली तर. त्यांचे रेट मात्र आपण त्याच्या उद्योगाप्रमाणे किती मिळकतीप्रमाणे लावलेले आहेत आणि पिण्याचे पाण्याचे 5%, 7%चे रेट सापडणार. हे जसं ज्याप्रमाणे लावले त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याची सुद्धा मोजून, प्रत्येकाला मोजून पाणी आपल्याला त्याप्रमाणे द्यावं लागेल. एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे बरं का. आपण एक त्याला एक निश्चित एक ठराविक क्वांटिटी दिली, मर्यादित, त्याला इतकं घनमीटर पाणी दिलं किंवा इतक्या 1000 घनफूट पाणी आम्ही त्याला दिलं. आता त्याच्यातून जे बाहेर किती टाकतोय पाणी याचं सुद्धा अंदाज, म्हणजे त्याचं बजेट आहे, वॉटर बजेट, एखाद्या युनिटनं पाणी किती घेतलं आणि किती पाणी बाहेर पडतं याचं कुठंतरी वास्तवता आपल्याला निश्चितपणे आता आणायची वेळ आलेली आहे. विशेषतः औद्योगिकरणामध्ये, उद्योगधंद्यामध्ये याच्यावर वॉटर बजेटवर लक्ष ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय आपण पुढं आपल्याला तडरोपाय मार्ग नाही. कुलकर्णी सर, हे तर सगळं झालं की उद्योगधंद्यांच्या बाबतीत, पण वैयक्तिक वापर जो आहे पाण्याचा तो सुद्धा आपण जर त्याचा विचार केला तर हा सर्वस्वी ही आपली जबाबदारी आहे, नाही का? हे आपल्याला समजलं पाहिजे की आपण किती पाणी वापरतोय आणि किती बेजबाबदारीने वापरतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही या सगळ्याबद्दल काय सांगाल? याच्यात शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांचा विचार करूया. मला जसं मगर सरांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये आणखी पाण्याचे व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला, आणखी ते आपलं मोल पाण्याचं म्हणतो मूल्य, ते आपलं आणखी झालेलं नाही. फक्त जेव्हा दुष्काळ पडतो, जेव्हा सध्या जशी परिस्थिती आहे तेव्हा आपण पाण्याबद्दल चर्चा करतो आणि पाऊस आला किंवा आपण पाण्याबद्दल विसरून जातो. बरोबर, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. खरी गोष्ट. तर आता आपल्या जसं आपण अनेक देशाचं उदाहरण देतो, इस्रायलचं उदाहरण देतो आपण, सिंगापूरचं उदाहरण देतो आपण, ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देतो आपण, पण त्या देशामध्ये आपल्यापेक्षा पाणी कितीतरी पटीने कमी आहे. पण ते देश पाण्याच्या बाबतीत म्हणजे वॉटर सिक्युरिटी ज्याला म्हणतो आपण तसे झालेले आहेत. अच्छा.
आपण त्या पाण्याचा दराचा उल्लेख केला आपण. आता मी सांगतो मला पाण्याचे दर काय आहेत आपले सध्या. बर तर शेतीसाठी पाण्याचा दर आहे, आपण एकक जे वापरतो आपण 10,000 लिटरचं धरूया. अच्छा म्हणजे 60 पैशाला 10,000 लिटर पाणी आपण शेतीसाठी देतो. अच्छा आता घरगुती पाण्याकडे जर आपण आलो, घरगुती पाणी जे म्हणजे आपण आपल्या धरणामधलं पाणी जे देतो आपण म्युनिसिपालिटीनं, कॉर्पोरेशनला पाणी देतो, साधारणतः 2 रुपये प्रत्येक 10,000 लिटरला. अच्छा 60 पैशाहून 2 रुपयापर्यंत आलो. बरोबर. आणि औद्योगिक इंडस्ट्रीसाठी हा दर मात्र आपण 32 रुपये केलेला आहे प्रति 10,000 लिटरला. आणि हे असे दर आहेत. पण आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये की सध्या आपण कुठल्या दराने आपण पाणी घेतोय, बरोबर, वॉटर बॉटलचा दर काय आहे पिण्याच्या पाण्यासाठी. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपला पाण्याचा जेव्हा आपण पैसे द्यायचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण नागरिक म्हणून त्याबद्दल आपण जास्त जागरूक नाहीये. फक्त पाणी मला मिळावं ह्याबद्दल, हक्काबद्दल आपण जागरूक आहोत. पण पाणी आपल्याला माझ्या मोबाईलचं बिल किती येतं किंवा माझ्या इलेक्ट्रिसिटी बिल किती येतं हे मला माहिती आहे. पण आपण कोणाला जर विचारलं की पाण्याचं बिल किती येतं तुम्हाला, विचारून बघा आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना, सांगता येणार नाही त्यांना. खरी गोष्ट. मग सर्वात महत्वाची गोष्ट की आपलं पाण्याचं मूल्य कळलं पाहिजे, पाण्याची किंमत काय हे कळलं पाहिजे. म्हणून आता सर्व जगामध्ये आपल्या काय वॉटर मीटर्स तर आपण बसवलेत, पण वॉटर मीटर्स कुठेही काम करत नाहीत. अच्छा. म्हणून अनेक ठिकाणी आता आधुनिक वॉटर मीटर्स किंवा त्याला म्हणतात की AMRs, ऑटोमॅटिक मीटर रीडर्स. अच्छा. म्हणजे त्या ठिकाणी आपण मीटर बसवल्यानंतर प्रत्यक्ष जाऊन मीटर मोजायची गरज नाही आहे, म्हणजे मॅन्युअली काम करायची गरज नाही त्या ठिकाणी. तर तुम्ही प्रत्यक्ष नुसतं सायक्लोन जर सरसपाटा मारला तर आपोआप त्यातली रिडिंग येते. अच्छा. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय की आपल्या इथं पुढे जावं लागेल आपल्याला की प्रत्येक वापरकर्ता, समजा फ्लॅट आहे, एक सिस्टीम आहे, तर प्रत्येक आता काय होते फ्लॅटमध्ये एका बिल्डिंगमध्ये 100 फ्लॅट्स आहेत, तर प्रत्येक जण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी वापरतो. बरोबर. त्याच्याऐवजी आपण जर प्रत्येक फ्लॅटला मला मीटर पाहिजे, जसं आपण इलेक्ट्रिकचं मीटर आहे तसं आम्ही आता आमच्या प्राधिकरणात सुद्धा आम्ही त्यांना असं आग्रह धरतोय की प्रत्येकाला हे मीटर दिलं पाहिजे, वॉटर मीटर. मी माझ्या निर्बंध आणेल मी माझ्या पाणी वापरावर. बरोबर. तर अशा आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट मगर सरांनी आपण त्याच्याकडे जाऊया. पण एक फोन आपण घेऊया का? आपल्याशी रेखा बेल पाठक तांत्रिक कारणामुळे जरा डिस्कनेक्ट झालाय. तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू करू शकता. वेस्ट वॉटरचा एक सांगितलं की आपल्या इथं जसं पाणी पुरवठ्यासाठी आपण पैसे देतो, काही ना पैसे देतो आपण. जसं सध्या आपण जे देतोय पैसे साधारणतः 4 ते 5 रुपये प्रति 1,000 लिटर हा साधारणतः मुंबईमधला किंवा पुण्यातला भाव आहे. पण त्यात ते पाणी आणण्यासाठी म्हणजे कॉर्पोरेशनला ते पाणी, नदीतलं पाणी किंवा धरणातलं पाणी ते प्रक्रिया करून तुमच्या नळापर्यंत आणण्यासाठी किती खर्च येतो? तो साधारणतः 10 ते 12 रुपये 1,000 लिटरला एवढा खर्च येतो. मला या सगळ्यामध्ये काय वाटतं माहितीये का की जो नैसर्गिक स्रोत म्हणून आपण इतकी वर्ष म्हणतो आहोत त्या पाण्याचं आता आपण पैशामध्ये मूल्य करायला लागलो आहोत. तिथेच खरं तर परिस्थिती किती गंभीर आहे हे आपल्याला लक्षात यायला हवं, नाही का? की ज्याच्यासाठी आपण आधी अमर्याद असा शब्दप्रयोग करायचो ते आता रुपयाचा हिशोब आपण ठेवतोय. एक मुद्दा आता फार महत्वाचा आपण केलेला याच्यामध्ये, पाण्याचं मूल्य कशा ठरवायचं. तसं जसं पाण्याचं मूल्य ठरवतोय तसं आता इथून पुढं जे उत्पादन आहे ते त्या उत्पादनाचं मूल्य हे पाण्यामध्ये द्यायचं. म्हणजे एक अंड जर उत्पादन करायचं म्हटलं तर एका अंड उत्पादनासाठी पाणी किती लागलं, किंवा 1 किलो धान्य करायचं असेल, तयार करायचं असेल तर 1 किलोसाठी किती आणि कमीत कमी पाणी कसं लागल ह्याच्या आता बहुतेक म्हणजे मटेरियल यूज मध्ये आता वॉटर हे सुद्धा आता त्याचा पण सहभाग असणं आवश्यक झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण आता हे सगळं आपण थोडंसं तांत्रिक दृष्ट्या बघतो आहोत की मीटर बसवणं किंवा त्याचं मूल्यमापन करणं. घरात वापरासाठी जेव्हा आपले सगळे प्रेक्षक बघतायत तेव्हा घरात वापरासाठी अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात सर की जिथे पाणी फुकट जात असतं आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर आजच्या कार्यक्रमात आपण ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा जरा थोडा भर देऊया की कोणत्या गोष्टी आहेत की ज्या केल्या पाहिजेत आणि पूर्णतः टाळल्या पाहिजेत. काय सांगाल तुम्ही या बाबतीत? मी एक सांगेन बरं का, कुलकर्णी साहेब नंतर सांगते. महत्वाचा मुद्दा असं बरं का, बहुतांशी जे फ्लॅट धारक आहेत जे बंगलो आले त्याच्या आणि बंगल्याच्या भोवती जागा असते, मोकळी जागा असते, त्या ठिकाणी झाडं लावायचा छंद असतो, मोठी झाडं असतात, छोटी छोटी बागा असतात. वास्तविकता त्या बागेला सुद्धा अतिशय नको इतकं पाणी दिलं जातं. वास्तविकता झाड तेवढं पाणी मागत नाहीये, दररोज पाणी दिलं जातं. वास्तविकता कुंडीत झाड असेल किंवा ते बाजूच्या ह्याच्यामध्ये लावलेलं असेल
तर ते झालं तर जमिनीमध्ये उपलब्ध पाणी असतं, त्याच्या 50% पाणी जाईपर्यंत पिकाला ताण बसत नाही किंवा झाडाला ताण बसत नाहीये. पण पाणी आहे म्हणून रोज नळ घालायचं चालू करायचं, झाडाला दररोज पाणी. पाणी द्यायचं, हा एक दुसरा मुद्दा. दुसरा त्यातला मला त्यातला असा महत्त्व दुसऱ्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच आपण फरशी धुण्यासाठी किंवा बाकीसाठी खूप पाणी वापरतो, काही कारण नसताना. म्हणजे अगदी प्रत्येकाच्या घरातले अनुभव आहेत. दररोजच फरशी धुतली पाहिजे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण धुतली जाते दररोज, स्वच्छता असावी ही गोष्ट जरी मान्य असली, पण त्याच्यामध्ये पण पाणी थोडंसं त्यांनी ओलं केलं आणि ते प्रेस करून धुवून घेतलं चालतं, पण ते धो पाणी वापरलं जातं, ते नाहीये. आणि आतलं जर भाग पाहिल्यामध्ये घरामध्ये पाहिलं ना, आता मगाशी त्यांनी ह्याच्यावर दाखवलं, त्याच्यामध्ये अगदी सत्य परिस्थिती आहे. आपण सहज जातो आणि दंतमंजन करत असतो किंवा दात साफ करत असतो, नळ आणि ते धो पाणी वाहत असतं. मला वाटतं आपण थोडासा विचार हा पण केला पाहिजे की आपण नळ सोडल्यानंतर आपल्या नळाला अजून तरी पाणी आहे, पण काही ठिकाणी 10 दिवसातून एकदा, 4-5 दिवसातून एकदा पाणी येतंय. त्याच्यामुळे नळ सोडल्यानंतरच खरं तर ही जाणीव झाली पाहिजे की आपण ह्याच्यातलं पाणी किती वापरायचं, नाही का. आपण बोलूया आणखीन. संतोष आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्ते. नमस्कार संतोष, बोला. मी संतोष बोराडे बोलतोय खोपोलीवरून. सगळ्यात आधी जलदिनाच्या शुभेच्छा आपल्याला. तुम्हालाही धन्यवाद. रेन वॉटर हार्वेस्टिंग जे केलं जातं त्यासाठी शासनाच्या काही स्कीम हव्या आहेत का, आणि त्यासाठी काही कंपल्शन करायला गेलं पाहिजे का? बर, आपल्याला फोन होता संतोषजींचा आणि त्यांनी असं विचारलं होतं कुलकर्णी सर की रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा आपण म्हणूया की पर्जन्य जल जे असतं त्याचा वापर हा कंपल्सरी झाला पाहिजे का. तर मला वाटतं मोठ्या मोठ्या सोसायटीजसाठी ते असतंच. त्या बरोबरीने एक दुसरा प्रश्न ईमेलच्या माध्यमातून विश्वास देशमुख यांनी विचारलाय की हे जे जलप्रकल्प असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याचा लाभ होतो नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात, तर नागरिकांकडून शासनाला त्याचा काही परतावा मिळतो का. या दोन्हीबद्दल तुम्ही काय सांगाल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि हे जे जलप्रकल्प असतात त्यापासून मिळणारा परतावा काय सांगाल. पहिल्यांदा आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल बोलूया. जरूर. रेन वॉटर हार्वेस्टिंग दोन पद्धतीने करतात. एक तर आपल्या शहरी भागामध्ये, एक तर आपल्याला घराच्या छतावरून जो पाऊस पडतो आपल्याला, तो आपला पाऊस साठवता येतो. बरोबर. कारण का आपल्याकडे जर पावसाचं प्रमाण बघितलं तर काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आणि त्याला साठवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याला खरी गोष्ट. तर अशा प्रकारच्या बऱ्याच टेक्निक आता डेव्हलप झालेल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं याबद्दल एक काही सामाजिक संस्था पण आहेत, त्याला एनजीओज आहेत. त्यांनी असं विचारलं होतं की मदत मिळते का त्यासाठी. मदत मार्गदर्शन मिळू शकेल. मार्गदर्शन आर्थिक नाही मिळू शकत. आर्थिक मदत त्याला आणखी नाहीये, पण मला वाटतं ते काही फार खर्चिक नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे अनेक सोसायट्यामध्ये, मुंबई किंवा मोठ्या शहरामधल्या सोसायट्यामध्ये, त्या सोसायट्यांनी एकत्र येऊनच अशा प्रकारचे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प केलेले आहेत. मला वाटतं जिम व्हावी याच्यासाठी आपण जी महागडी उपकरणं घेण्यासाठी आपली तयारी असते, त्या बरोबरीने याच्यासाठी सुद्धा जर पैसा थोडा खर्च केला तर भविष्य आपण आपलं सिक्युअर करतोय. म्हणजे आपण ते पाणी एक तर स्टोअर करू शकतो आपल्या मोठमोठ्या टाक्यामध्ये, किंवा दुसरं आहे की पाणी जमिनीत मुरवू शकतो. म्हणजे आपले जो ग्राउंड वॉटर आहे, जो अक्विफर आहे, पण एक लक्षात गेलं पाहिजे की सगळ्याच ठिकाणी हे शक्य होत नाही. त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा आपले प्रयत्न निष्फळ जातात. म्हणून आपण ज्या जिओलॉजिस्ट आहेत त्यांचा जरूर सल्ला घेतला पाहिजे की या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकते किंवा नाही. बरोबर. आणि जे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून करतोय ते पाणी सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काही पाणी जर अशुद्ध पाणी जर आपण मध्ये जर टाकलं जमिनीमध्ये, त्याच्यामुळे धोका होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तुम्ही म्हणताय तसं की ते जे स्टोअर करणं आहे, भूजलात ते न करता स्टोअर करावं आणि भूजलात पण करावं. अच्छा. पण त्यासाठी अगोदर तर तांत्रिक त्याची मदत, मार्गदर्शन जरूर घ्यायला पाहिजे. घ्यावं. बरोबर बरोबर. आणि दुसरं आता आपण सांगतो की ते शेतामध्ये सुद्धा आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो. आता शेततळे जे आहेत तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच आहेत. बरोबर. आणि शासनाने फार मोठी एक योजना काढलेली आहे आणि शेततळ्याच्या माध्यमातून लक्षावधी शेततळे आपण आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलेले आहेत. आणि पावसाचं पाणी त्यात जमा होतं, कारण का हे महाराष्ट्राचे पाटबंधारे आपले जे सगळे जे आहेत शासनाचे अनेक प्रकल्प, ते सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. साधारणतः 18 ते 20% लोकांना त्याचा फायदा होतोय. तर बाकीच्या ठिकाणी आपला शेततळी करणं आणि त्यात पाणी साठा ठेवणं, म्हणजे साधारणतः आपला त्या शेततळ्यात साठलं पाणी एक पाणी किंवा 2 पाणी देण्यासाठी पिकांना आपल्या कामाला येऊ शकतं. हा देखील रेन वॉटर हार्वेस्टिंगचाच प्रकार आहे. बरोबर बरोबर. तर दुसरा आता तुम्ही प्रश्न जो विचारता परताव्याचा प्रश्न, नागरिकांकडून शासनाला काही परतावा मिळतो का, लाभ ज्यांना झालेला. आता आपण जर धरणांचा विचार केला, म्हणजे ज्याला आपण स्टेट सेक्टरमध्ये जे प्रोजेक्ट झालेले आहेत आपले, ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जवळपास 1500 ते 1600 मीडियम आणि मेजर प्रोजेक्ट झालेले आहेत.
आणि लघु पराटबंद असे हजारोमध्ये झालेले आहेत. तर आपले जे म्हणजे मोठे जे प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ जायकवाडीसारखा प्रकल्प आहे, म्हणजे किंवा उजनीसारखा प्रकल्प आहे, खडकवासल्यासारखा प्रकल्प आहे, या प्रकल्पावरून आपण अनेक गोष्टीसाठी पाणी वापरतो. सिंचनासाठी तर वापरतो मोठ्या प्रमाणात, म्हणजे 50 ते 60% पाणी सिंचनासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर घरगुती वापरासाठी पाणी वापरतो. त्याचप्रमाणे उद्योगासाठी पाणी वापरतो. त्याचप्रमाणे आपण जे हे केलं की पाणी कल्चरल याच्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी पाणी वापरलं जातं. तर ह्या माध्यमातून जे पाणी वापरलं जातं, शेतीसाठी जे पाणी वापरलं जातं, तर शेतीचे चार्जेस, पाण्याचे चार्जेस. उदाहरणार्थ मी शेतकरी आहे, मी 1 हेक्टर ऊस घेतो आहे. बरोबर. तर 1 हेक्टर ऊस घेण्यासाठी मी किती चार्ज देतो शासनाला? साधारणतः 6,000 रुपये 1 हेक्टरला मी देतो शासनाला. त्याचप्रमाणे आपण जे आता बघितलं आपण की म्युनिसिपालिटीला पिण्यासाठी जे पाणी पिलं जातं, अर्थात एक सांगायला पाहिजे याच्यामध्ये की आपण जे सरकारला शासनाचा परतावा करतोय तो अत्यंत अपुरा आहे, कमी आहे. कारण ह्याच्यामध्ये फक्त आपण ज्याला म्हणतो की आपण ते देखभाल दुरुस्ती, फक्त त्याचीच कॉस्ट देतोय आपण, त्याची वापराची देतच नाही. आणि त्याच्यामध्ये जर आपण जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणतोय, आपलं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण अजिबात देत नाही. म्हणून आपले जे सगळे प्रोजेक्टमध्ये खूप मोठ्या रिपेअर्सची गरज आहे. आता मोठ्या शहरामध्ये आपण जर पाईपलाईन्स विचार केला, पाईपलाईनला बदलायची गरज आहे आपल्याला. त्यासाठी पैसा आणणार कुठून? त्यासाठी शेवटी नागरिकांनीच पुढे येऊन द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये पैसा. आपण सर बोलूया याच्याबद्दल. थोडासा महत्वाचा मुद्दा बरं का, आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग पेक्षा सोपा शब्द वापरूया, जलसंधारण. आपण त्या जलसंधारणाबद्दल आणखीन बोलूया, कारण साठवण हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याची आपण साठवणच करणार आहोत. म्हणजे जे पावसाचं पाणी पडतंय माथ्यापासून, वेगळ्या प्रकारचं समतल चर असतील, नाडामध्ये असतील किंवा मातीचे चर असतील, किंवा नंतर त्या ठिकाणी, आणि शेवटी सिमेंट बंधारा, त्यानंतर नाला खोलीकरण, नंतर नाला विस्तारीकरण करून ते जे पावसाचं जेवढं पाणी पडेल तेवढं सगळंच्या सगळं पाणी तिथं. आपल्याला आश्चर्य वाटेल, तांत्रिकदृष्ट्या निश्चितपणे पडणाऱ्या पावसापैकी जमिनीत मुरणारं, भूगर्भात जाणारं ह्याचा पाण्याचा आपण बजेट जर बघितलं, अंदाज जर पाहिला, 30% पाण्याचा रनाप असतो, म्हणजे अपधाव असतो. 10% पाणी भूगर्भात जातं, आणि मग उरलेलं 60% पाणी हे नेहमी वापरलं जातं. जे 30% पाणी जे अपधाव म्हणून जातं ते आपल्याला खरं ती आपली मोठी संपत्ती आपली वाया जाते, तिच्यावर आपल्याला लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. हे जे आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा. सर आपण बोलूया, एक फोन घेऊया का? पण एक फोन आहे आपल्याला. रवींद्र बोलतायत गोरेगावहून. नमस्कार सर. नमस्कार. बोला. खूप जिव्हाळ्याचा विषय निवडला, त्याबद्दल खूप मोठं अभिनंदन. माझे 3 पॉइंट आहेत. पहिलं असं विचारायचं आहे की समुद्राचं पाणी त्यावर संशोधन करून ते पिण्यायोग्य किंवा इतर वापरण्याजोगं जे संशोधन चालू आहे त्याला कितपत यश मिळालंय आणि किती प्रमाणात हे पाणी आता उपलब्ध होऊ शकतं आहे, हा पहिला. दुसरं, खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी जसं पोलिओसाठी जनजागृती केली होती थ्रू सेलिब्रिटीज, तसंच सचिन तेंडुलकर किंवा राजेंद्र माधव चितळे, अमिताभ बच्चन यांच्यातर्फे जर खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही या गोष्टीचं हे जनजागृती केली तर त्याचा परिणाम नक्की चांगला होईल. आणि तिसरा, शाळा आणि कॉलेजच्या लेवलवरच समजा हा विषय आपण जर इंट्रोड्यूस केला तर तेव्हापासूनच मुलांना ते जाणीव होईल आणि भविष्यात त्याचे निश्चित चांगले परिणाम दिसून येतील असं मला वाटतं. तुमचं मत सांगा. धन्यवाद सर. मगर सर, त्यांनी सांगितलं की शाळा लेवलवरच आपण खरं तर विचार केला पाहिजे. काय सांगाल तुम्ही? नाही बरं का, अतिशय खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महत्वाच्या विषयाला हात घातला त्यांनी विशेष त्याच्यामध्ये. ही जी ताकद आहे, तरुणांची ताकद, आम्हाला पाहिजे जलसाक्षरता. बरोबर. ही जलसाक्षरता कुठून सुरुवात करायची? ही तरुणापासून, लहान मुलापासून बिंबवलं पाहिजे अगदी. आणि मग त्याला ते सुरुवातीपासून त्याला नुसतंच पाण्यात महत्त्व सांगून फायदा नाही, आपण त्याचबरोबर त्या मुलांना, मुलींना, त्या तरुणांना त्याच्यावरचे प्रत्यक्ष कारवाई, मगाशी आपण रेन हार्वेस्टिंगचा विषय काढला. खरं म्हणजे प्रत्येक शाळेपासून जेवढं काय छतावर पाणी पडतं ते पडणारं पाणी, वास्तविकता त्यासाठी काय स्वतंत्र स्कीम आखायची जरूर नाही. ज्यावेळेस तुम्ही शाळा बिल्डिंग बांधता, इमारत बांधता, त्याच वेळेला छतावरचं पाणी गोळा होऊन एका ठिकाणी येईल असं पाहायचं आहे. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करायची काय जरूर असं मला वाटत नाही आहे. परंतु ह्या मुलांचा सहभाग, ह्यांना शाळेपासून सुरुवात झाली, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, शाळेपासून सुरुवात झाली,
ती मुलं घरी जातील, शेतात जातील, जिथं जिथं जात त्यांना सांग की ही एक पाण्याच्या थेंबाची काय किंमत आहे. ह्या मुलांच्या मनात जर बिंबवलं तर मला वाटतं आपलं पुढचं काम अतिशय सोपं होऊन जाणार आहे. निश्चित बरोबर आहे. आणि मला वाटतं तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडला होता की जेव्हा पाणी नसतं तेव्हा त्याचं महत्व तर आपल्याला कळतंच, पण ते असताना सुद्धा जर आपण त्यांना ते महत्व पटवलं तर अधिक जागरूक सगळे होतील. समुद्राच्या पाण्याचा त्यांनी जो उल्लेख केला होता की ते पिण्यायोग्य बनवणं होऊ शकतं. मला वाटतं अतिशय महत्वाचा विषय आहे आणि जगामध्ये ह्याच्यात खूप मोठं संशोधन झालेलं आहे आणि आता ही स्टेज संशोधनाच्या पुढे गेलेली आहे, म्हणजे व्यवहारामध्ये त्याचा उपयोग होते आता. बर आता सध्या आपण जर बघितलं की अनेक देशामध्ये जसे मिडल ईस्ट कंट्रीमध्ये आहेत, जॉर्डन आहे, इस्रायल आहे, अशा अनेक देशांमध्ये आता समुद्राचं पाण्याचं शुद्धीकरण करून सिंगापूरमध्ये आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापर होतोय. आणि सध्या आता टेक्नॉलॉजी इतकी आता पुढे गेलेली आहे की त्याची आपण आपलं असं एका वाटायचं आपलं की खूप महाग असतं ते, पण त्याची किंमत जर बघितली आपण आता सध्याची जी किंमत आहे 30 रुपये प्रति 1000 लिटर. अच्छा, इतक्या कमी लेवल पर्यंत त्याची किंमत आलेली आहे आता. बर आणि भविष्यात आपल्या देशामध्ये चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतायत. अच्छा, कारण चेन्नईमध्ये आपण ऐकलं एकीकडे आपण रेल्वेच्या वॅगन मधून आपण पाणी नेत होतो त्या ठिकाणी, पण आणखी एक त्यात आनंदाची गोष्ट अशी की त्या चेन्नईनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते पाण्याच्या बाबतीत स्वायत्त बनलेले आहेत. आपला देश असा आहे की जिकडे पावसाळा हा वेगळा ऋतू आहे, नाही का, त्याचा आपण अधिकाधिक फायदा करून खरं तर घेतला पाहिजे, नाही का. तर निश्चितच पाण्याचं कमी नाही. आणि मला हे पुढे लोक जे म्हणतात ना की पाण्याबद्दल मोठे मोठे युद्ध होतील, पण हे होणे नाहीये, कारण युद्धाचा खर्च हा पाणी शुद्ध करण्याकरता कितीतरी पटीने जास्त आहे. आणि आपण प्रत्येकाने जर ठरवलं तर मला वाटतं जागरूकता निर्माण. त्यांनी जो जागरूकतेचा मुद्दा मांडला की सेलिब्रिटीजचा वापर करून आपण जागरूकता आणू शकतो का, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? सांगताय विशेषतः जी काय लाभक्षेत्र आहे, म्हणजे मोठी मोठी धरणं आहेत त्याचं लाभक्षेत्र आहे. प्रचलित पद्धतीनं आपण प्रवाही पद्धतीनं पाणी देतो, पिकाला पाणी देतो. वास्तविकता प्रत्येक इरिगेशनच्या पाळीमध्ये किती पाणी लागतं त्या पिकाला आणि देतो किती, फार मोठी तफावत आहे. विशेषतः ऊसासारख्या पिकाला खूप त्या पिकावर त्याचा फारसा ॲडव्हर्स परिणाम होत नाही, याचा त्याला पाणी जास्त लागतं असं नाही आहे. आणि म्हणून लाभ क्षेत्रामध्ये जर आपण सूक्ष्म सिंचन पद्धती, म्हणजे शक्यतो इस्रायल टाईप किंवा याच्यामध्ये जिथं जिथं शक्य असेल तिथं पाण्याचं जे काय वहन असेल, कालवे असतील ते बंद, म्हणजे पाईपमधून पाणी व्हावं अशी एक अपेक्षा भविष्य काळामध्ये शक्यतो. आता एकदम काय रूपांतर होणं शक्य नाहीये. नंबर 2, ते पाणी शेतात गेल्यानंतर ते जर सूक्ष्म सिंचन, म्हणजे प्रत्येक पिकाच्या मुळाला पाहिजे एवढंच पाणी द्यायचं, एक दिवसाड द्या किंवा नंतर याच्यामध्ये द्या, असं जर केलं तर आपण निश्चितपणे पाण्याचा कार्यक्षम नुसता वापर करू. पाण्यात बसत तर 50% करू, पण उत्पन्नात वाढ होईल. आणि विशेषतः जमिनी जे काय क्षारमय होतात, जमिनी ज्या खराब होत आहेत त्यापासून आपण, म्हणजे आपली जी नैसर्गिक मूलभूत संपत्ती आहे ती सुद्धा आपण सुस्थितीत आरोग्यदायी ठेवू. म्हणून जमिनीचं आरोग्य, आता नुकतंच पंतप्रधानांनी म्हटले सॉइल हेल्थ कार्ड, जमिनीचं आरोग्य बघायचं. जमिनीचं आरोग्य का जातंय, एक तर पाणी एवढं महागडं आणि परत आपण असं वापरतोय, जमिनी खराब होते, असं होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून. एक फोन घेऊया. उदय आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला सर. मला विचारायचं आहे. प्रश्न विचारा. हॅलो, तुमचा आवाज येतोय सर. हॅलो. मला विचारायचं आहे, सर तुम्ही सलग प्रश्न विचारा, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा प्लीज. हॅलो, बोला. मला विचारायचं आहे, सरकार जे मोठमोठे प्रकल्प परदेशातून विदेशातून आणतायत त्याच्यामुळे जे पाणीसाठे अगोदरच कमी झालेले आहेत त्याच्यावर काय परिणाम होणार? 2-4 हजारांना नोकरी मिळणार, पण त्याचे वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण होऊन जे आहेत ते लोक, करोडो लोकांचं जे नुकसान होणार आहे त्याच्याबद्दल काय आपण म्हणू? उदय यांचा जो फोन होता नवी मुंबईहून की जे प्रकल्प वेगवेगळे येत आहेत नवे त्याच्यामध्ये पाणी वापरलं जातं, मग त्याचा एक ताण पडू शकतो, त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आणि आजचे जे थीम आहे आजच्या या वर्षाची त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला थोडंसं सांगा. मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर सांगेन पहिल्यांदा की आपल्याकडे मोठमोठे उद्योग आपण मेक इन इंडिया उद्योगाच्या माध्यमातून आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर मला वाटतं ते अत्यंत गरज आहे, कारण कसं आहे की आपल्या रोजगार निर्मिती करायची आहे
जी आपल्या शेतीमध्ये जे रोजगार निर्मिती होते ती कमी पडते. आपल्या शेतीमध्ये आपण बरेच लोक बाहेर पडतात आता, त्यांना कुठे सामावून घेण्यासाठी आपल्या उद्योगाची वाढ झाली पाहिजे. बरोबर. आणि उद्योग जर वाढवायचा असेल तर आपल्याला पाणी गरज आहे, पाण्याची गरज आहे. तर एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या सामान्य जनमानसामध्ये आपल्याला वाटतं की उद्योगाला खूप पाणी आपण वापरतो. आपण जर साधारणतः आकडेवारी लक्षात घेतली, सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त 3 ते 5% पाणी फक्त उद्योगाला वापरलं जातं. अच्छा. तर याचं आपण जरूर लक्ष घेतलं पाहिजे. किंवा उद्योग खूप वापरतात आणि उद्योग आहेत म्हणून रोजगार निर्मिती किती होते आहे, ज्याला आपण म्हणतो की पाण्याची प्रोडक्टिव्हिटी, वॉटर प्रोडक्टिव्हिटी. 1 युनिट पाण्यामधनं, 1 लिटर पाण्यामधनं किती मोठा रोजगार, किती मोठं त्यातून उत्पन्न होतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं त्या उद्योगधंद्यांमधनं असं जे म्हटलं जातं की पाण्याचं प्रदूषण होतं, तर त्याच्यावर सुद्धा मला वाटतं चेक आहे त्याच्यावर. निश्चित हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पाणी कमी लागतं हे निश्चित आहे, पण जे इंडस्ट्रीमधून पाणी जे बाहेर पडतं ते अतिशय घातक पाणी आहे. दुर्दैवाने त्या बाबतीत आपण फार मोठे सजग नाही आहेत. बरोबर. त्यासाठी यंत्रणा आहेत. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, पण ज्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे आहे. कारण एकदा जर पाणी दूषित झालं, विशेषतः भूजल एकदा दूषित झालं की त्याला पुन्हा रिकव्हर करणं फार अवघड आहे, खूप वेळ जातो त्यामुळे हे जेव्हा आपण उद्योगाचा जेव्हा विचार करतो तेव्हा अतिशय महत्वाचं आहे की त्याच्यातून निघणारं पाणी, आपण त्याला एक झिरो डिस्चार्ज म्हणून एक कल्पना आणलेली आहे उद्योगामध्ये. पाणी दिलेलं पुन्हा त्यांनी पाणी बाहेर टाकायचं नाही उद्योगामध्ये, तेच पाणी अनेक रिसायकलिंग करायचं, अनेक वेळा रिसायकलिंग करायचं आणि त्यातलं फक्त झिरो पाणी, झिरो डिस्चार्ज अशी कल्पना अनेक देशामधून ती आलेली आहे. तर त्याचा आपण आपल्या देशामध्ये अनेक इंडस्ट्री आपल्या म्हणजे जसं आपण शून्य कचरा उद्दिष्ट आहे तसं हे झिरो वॉटर डिस्चार्ज असं कल्पना आहे याच्यामध्ये. त्यामुळे उद्योग त्याला म्हणतं अत्यंत जरुरी आहे आपल्याला, आणि त्यासाठी पाणी सुद्धा देणं आवश्यक आहे. पाणी कुठून निर्माण करायचं हे आता महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. सर, आपल्या थीम बद्दल बोलूया, कारण आता कार्यक्रमात आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. यावर्षीची थीम बरोबर आहे. ही थीम आपण बघितलं की 1993 पासून पहिला जलदिन दिवस साजरा केला गेला. त्यानंतर प्रत्येक दिवसाने एक UN वॉटर नावाची एक संघटना पुढे आली, 2003 मध्ये स्थापन झाली. त्याच्यामध्ये जे UN मध्ये काम करणाऱ्या अनेक एजन्सीज आहेत, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, UNDP, अशा जवळपास 30 ते 31 संघटना UNच्या, आणि दुसरे आहेत 31 पार्टनर संघटना आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन UN वॉटर स्थापन झालेले. आणि त्यांनी काय केलं की प्रत्येक वर्षी एक नवीन थीम, विचारधारा म्हणजे अतिशय आवश्यक आहे, ज्याच्याबद्दल लक्ष आणखी आपलं वेधलं गेलं नाहीये, असं प्रत्येक वेळेस थीम आणलं गेलेलं आहे. मागच्या वर्षी वॉटर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतं, त्याच्या अगोदर ऊर्जाबद्दल होतं, पाणी आणि ऊर्जा. यावर्षी घेतलं त्यांनी वॉटर अँड जॉब. म्हणजे पाणी आणि नोकरी. आता आपलं वाटतं बघ काय आहे, आपण त्याच्याबद्दल विचार करत नाही. आपण जर पाहिलं तर जवळपास जगामध्ये असं स्टॅटिस्टिक काढलं, आकडेवारी अशी की 150 कोटी लोक पाण्याशी म्हणजे प्रत्यक्षपणे संबंधित आहेत. म्हणजे पाणी काढणे आणि पाणी पोहोचवणे, जलनिस्सारणमध्ये, वॉटर सप्लाय मध्ये, साठवण आली, सगळं प्रत्यक्षपणे एवढे 150 कोटी लोक गुंतलेले आहेत. आणि अशी एक आकडेवारी लक्षात आलेली आहे की शेती क्षेत्रामध्ये जवळपास 90% लोक पाण्याशी संबंधित आहेत, प्रत्यक्ष संबंधित आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये जवळपास 30% आणि सेवा क्षेत्रामध्ये जवळपास 10% लोक हे पाण्याशी संबंधित रोजगार अवलंबून आहे त्याचा. बरोबर. तर त्याच्यामुळं ह्या सर्व जे काम करणारे लोक आहेत, उदाहरण आपण जर घेतलं की स्त्रिया, आपल्या ग्रामीण स्त्रिया, याच्याबद्दलच आपण जर स्त्रिया जितकं त्यात कष्ट करतात, पाणी दूर आणतात, 1 किलोमीटर 2 किलोमीटर आणतात, किंवा जलनिस्सारण करण्यामध्ये जी आपली कामगार मंडळी आहे त्यांच्याबद्दल आपली काहीतरी एक भूमिका असली पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण एक हे असले पाहिजे मनामध्ये आपल्या. बरोबर आहे. तर त्यांना एक रिकग्निशन करावं म्हणून सुद्धा अशा पद्धतीने हा वॉटर अँड जॉब ह्याच्यामध्ये तो उद्देश आहे. ही विचारधारा खरंच खूप मोठी आहे, नाही का? म्हणजे आपण किती छोट्या छोट्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार करायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की कुठपर्यंत ही थीम पोहोचलेली आहे. मगर सर, शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत, काय सांगाल तुम्ही? मी एकच सांगतो बरं का, विचारधारावरून 2008 साली जी विचारधारा होती ती होती वॉश. वॉश म्हणजे काय त्यांनी सांगितलं, त्या विचारधारा म्हणजे W stands for water and S stands for sanitation and H stands for health. म्हणजे आरोग्य, माणसाचं आरोग्य हे पाण्यावर अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यावर, पिण्याची पाण्याची गुणवत्ता काय ठेवायची अशा प्रकारे. आणि विशेष म्हणजे 2008च्या ह्या विचारधारेवर एक जागतिक अशा प्रकारचे एक हे झालं
परत त्याच्यावर खूप खलबत झाली आणि निश्चितपणे माणसाच्या आरोग्यावर पाण्यासंबंधीच्या गुणवत्तेसंबंधी आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय करायच्या याच्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली. अशा प्रकारची ताकद ह्या विचारधारेमध्ये आहे. खरं तर हा विषय खूप मोठा जिव्हाळ्याचा आणि रोजचा आहे आपला. त्याच्यामुळे रोजच आपण पाणी वापरत असतो. फक्त ते किती आणि कसं वापरायचं हे संपूर्णतः आपल्यावर अवलंबून आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा ईमेलच्या द्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता. फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठी www.facebook/sakhisahyadri.dd आणि ईमेल तुम्ही पाठवू शकता sakhisahyadri@gmail.com या आपल्या मेल आयडीवर. कसे वाटतात सगळेच कार्यक्रम तुम्हाला तेही तुम्ही या माध्यमातून आम्हाला सांगू शकता. सर आज इथे आलात आणि छान माहिती दिलीत. पाण्याचं मूल्य काय आहे हे आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे आहेत. त्यांनी सुद्धा खूप छान प्रश्न विचारून ही चर्चा पुढे नेली आहे. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.